हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। मी आज तुम्हाला मोड आलेल्या मटकीपासून उसळ मटकीची भाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे। तर हे मटके मी रात्री भिजायला घातल्यात निवडून आणि सकाळी त्यामधलं पाणी काढलं। आता मोड आलेला आहे, यापेक्षा जादा मोड नाही चांगला लागत, इतकेच मोड बरोबर आहे ते। तर आता याची भाजी कशी करायची, पौष्टिक अशी भाजी ते मी दाखवणार आहे। आता मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, गॅस पण चालूच केलेला आहे। त्यामध्ये तेल टाकायचं आहे, तुमच्या क्वांटिटी प्रमाणे तेल घालायचं आहे, तुम्हाला हवं तेवढं, कमी जास्त किती। आता तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे। त्यामध्ये जिरं पण टाकायचं अर्धा चमचा। त्यामध्ये कांदा पण टाकायचा आहे। आता कांदा भाजत आलेला, त्यामध्ये आता हळद टाकायची आहे। आता त्यामध्ये टोमॅटो पण टाकायचा आहे, बारीक चिरलेला। आलं लसूण पेस्ट टाकायची आहे। हे आता मटक्या धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत, मोडकं जरी आलं तरी पण धुवूनच घ्यायच्या मटक्या ह्या। कारण का ते चिकट थोडे होते, त्यामुळे धुवूनच घ्यायच्या मटक्या। आणि शक्यतो घरात मोड आणलेल्याच मटकीचं करायचं, म्हणजे भाजी छान होते ना, खायला पण थोडं बरं वाटते। विकतच्या मटक्या आणल्या की खायला छान नाही लागत। आता हे भाजून घ्यायच्या मटक्या। ही आता मटकी भाजलेलीच आहे, छान अशी भाजून घेतलेली आहे तेलात। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, चवीनुसार तिखट टाकायचं आहे, तुम्हाला पाहिजे तसं तिखट सपक कसं। मी 1.5 चमचा चटणी टाकलेली आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। हा गरम मसाला आहे, हा 1 चमचाभर टाकायचा आहे। आता ह्यामध्ये अजून काही नाही घालायचं, कारण का आमच्या तिखटामध्ये चटणीमध्ये सगळा मसाला असतोय। आम्ही सगळा मसाला मिक्स करून कांदा लसूण जिरं धन सगळा मसाला मिक्स करूनच आम्ही चटणी बनवतोय, त्यामुळे ह्यामध्ये कुठलाच मसाला मी घालत नाही। रोजचं साधं सिंपल असं मी बनवतोय। त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे। आता
आता ह्याला एक उकळी आणायची आहे मोठा गॅस करून, त्यानंतर मग बारीक गॅस करून 5 मिनिटाचं शिजवून घ्यायचं आहे. आता उकळी आलेली आहे. आता ह्याला बारीक गॅस करून 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत बारीक गॅस. छान अशी मटकी शिजलेली आहे. ह्यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे, थोडी हातावर क्रश करून. आता कोथिंबीर पण टाकायची आहे. खाण्यासाठी तयार आहे मटकीची उसळ, मटकीची भाजी छान अशी. आता गॅस बंद करायचा आहे. मटकीची उसळ खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही भाकरीबरोबर खावा, भाताबरोबर खावा. मटकीची उसळ खाण्यासाठी तयार आहे. कशाची छान झालेली आहे बघा. तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पावाबरोबर, कशाबरोबर पण खावा. तुम्ही नाश्त्याला पण खाली तरी चालते पावाबरोबर. नाचण्याची भाकरीने मटकीचं उसळ खायला या. चरचरीत तिखट छान. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.